चंद्रग्रहणात घेण्याची विशेष काळजी। येत्या 7 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे आणि हे चंद्रग्रहण आपल्या भारतातून दिसणार आहे। त्यामुळे या चंद्रग्रहणाचा विशेष असा परिणाम आपल्या भारतातील सर्व लोकांवर होणार आहे। तर याच्यामध्ये काय विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे? या ग्रहणाचे वेध दुपारी 12:37 पासून लागणार आहे। दुपारी 12:37 पासून हे वेध पाळायचे आहेत। पण जे वृद्ध आहेत, बाल आहेत, गर्भवती स्त्रिया आहेत, यांनी हे वेध दुपारपासून नाही पाळले तरी चालणार आहे। पण संध्याकाळी 5:15 पासून हे वेध त्यांनी पाळावेत। संध्याकाळी 5:15 ते 9:57 पर्यंत पाणी प्यावं, पण भोजन करू नये। मलसर्ग वगैरे करायला काही हरकत नाही। नामजप करावा। 9:57 ते पहाटे 1:27 हा ग्रहणाचा पर्व काळ आहे। या पर्व काळात मात्र अतिशय सावधानतेने तुम्हा सगळ्यांना राहायचंय। मग ही सावधानता कोणती आहे? तर तुम्हाला बाकी काहीही न करता फक्त भगवंताचं नामस्मरण करायचंय, पोथी वाचन करायचंय, एखादी उपासना करायची, एखादं पारायण करायचंय। आपल्या गुरूंनी दिलेला मंत्र असेल तर तो नव्याने सिद्ध करायचंय। तुम्ही जर कोणी गुरुतुल्य असे असाल किंवा तुम्हाला ज्योतिषी असाल किंवा तुम्हाला एखाद्याला मंत्र द्यायचा असेल तर हे मंत्र सिद्ध करण्याची ही अचूक वेळ आहे। ही वेळ अशी असते की आपल्याला जो मंत्र मिळालेला आहे तो मंत्र साफ करण्याचा, रिन्यू करण्याची ही वेळ असते। जेवढ्या पटीत तुम्ही हा मंत्र कराल, जप कराल, त्याच्या हजारो पटीने फळ किंवा तो मंत्र सिद्ध होत असतो। मग आता गर्भवती स्त्रियांनी काय करावं? गर्भवती स्त्रियांसाठी खास महत्त्वाची सूचना, या पर्व काळामध्ये जो ग्रहणाचा पर्व काळ आहे 9:57 ते पहाटे 1:27 या काळामध्ये अतिशय सावधानतेने तुम्ही आपल्या गर्भाला जपायचं आहे। नामस्मरण करायचंय, रामरक्षा स्तोत्र म्हणायचंय। रामरक्षा स्तोत्र जर तुम्ही पुस्तकातून वाचत म्हणत असाल तर पान उलटायचं नाही, पान दुसऱ्याला उलटायला सांगायचं। बघा महिलांनो, तुमचा विश्वास असो या नसो, पण जे काय करायचंय ते सांगण्याचं काम मी करणार आहे। घडी घालायची नाही, चाकू, सुरी, विळी यांचा उपयोग करायचा नाही, भाजी चिरायची नाही, कपडे वाळत घालायचे नाहीत, कपड्यांच्या घड्या घालायच्या नाहीत, बिछाना घालायचा नाही, कोणतंही असं काम करायचं नाही। मग करायचं काय तर शांतपणे एका खुर्चीत बसायचंय। आपल्याला जर पोथी पुराण वाचायचं असेल तर त्याचं पान सुद्धा पलटायचं नाही। आपल्या आईला, बहिणीला किंवा आपल्या पतीला ते उलटून द्यायला सांगायचं। किंबहुना पत्नींच्या पतींनो, मुलींच्या आईंनो, मुलींच्या बहिणींनो, म्हणजे ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांच्या सांगते मी की तुम्ही आज आपल्या बहिणीला, आपल्या पत्नीला, आपल्या मुलीला ही मदत करायची की सुंदर सुंदर कथा, रामायणातल्या कथा, भागवतातल्या कथा, रामरक्षा स्तोत्र, स्वामी समर्थांचं ग्रंथ पारायण, गजानन महाराजांचं ग्रंथ पारायण, एखादं स्तोत्र, गणपतीचं स्तोत्र, हे सगळं ना आपल्या मुलीला, आपल्या पत्नीला, आपल्या बहिणीला तुम्ही ऐकवा। हे ऐकवणं तो गर्भ ऐकणार आहे आणि कितीतरी पटीने हा चांगला परिणाम तुमच्या गर्भावर होणार आहे। तर महिलांनो, मुलींनो, जे गर्भवती आहेत त्यांनी ही विशेष काळजी घ्या। याचं चांगलं फळ तुम्हाला नक्की मिळेल।